काय करवा मनच डोकं चालले राहणं सध्या. काहीतरी जुगाड लावना पडी. एक काम करस, तू लहानपणा म्हणा मित्रशी सन्या त्याला फोन लाई पास बरं. तू बँकात असेल कामले त्याकडून लाईन बिनवून कर्जाने थोडी भारी काम आहे जाई. हॅलो, राम राम. राम राम. कोण बोल रहा है तुम्ही? अरे सनिया, मी पांडू बोल रहा नु. तुला लहानपणा दोस्त आपण एकच वर्गात होतो ना, इसराय घ्या का? पांडू काय म्हणत बोल रे? तुला नंबर नव्हता रे कधी फोन काय ना तू नवीन मोबाईल घ्यायची मी काय तुला नंबर बी सेव नाही काय म्हणत बोलना. अरे सन्या म्हणत बँकात कामले लागेल शे थोडीफार काही आर्थिक मदत होईल तर बरं होई. का बरं काय अडचण नाही कसा लागे रे पैसा? काही नाही रे, 5-1 लाख रुपये लागे ना होतात. बर वही जाय ना मग कसा लागे राहणार? अरे मालिकने उंट घेणार शेतस त्यांना मग लागे राहणार. मम्मी तुला 2-3 प्रश्न विचारायचा ना उत्तर देस का मग बोल ना. तुला व्यवसाय काय शे आणि कमाई कितली वर्ष हाय थोडक्यात आम्हाला सांगितले म्हणजे रेकॉर्डिंग मी मोठला साहेब ते सांगितलं काढसू. अरे मना व्यवसाय दूध डेअरी नाशी. मग कमाई कितली वर्ष? कमाई 5-1 लाख रुपये वैजाच बा महिना आले. बर बर 5-1 लाख रुपये होई जास ना. मग वैजास ना. मग 5-1 लाख रुपयाचं वय जात होते तर कसाला कर्ज काढ ना. अरे त्या उंट नाही का घेणार मग अर्जंट घेणार शेत ना तेवढं आपलं पण आता भांडवल नाही. बर 2-1 प्रश्न आज विचार तुले की समजा आम्ही तुले 6 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये दिदार तर त्या किती वर्षपर्यंत फेडाने बोलत राहायचं नाही? अरे बो तसे काही नाही. आज नाही 25 तारीख शे मग 1 तारीख पर्यंत ती टाकसू. 1 तारीखला आपलं पेमेंट होईच जास ना तेवढं 5-1 लाख रुपयापर्यंत मग दी टाकसू तवर. नाही ना असे थोडी चालत. तू तर आता गिशील सकाळी गेली दिशी त्यानं बँकांना बी काय फायदा पाहिजे. असे रास व्याज दर रास काही गोष्टी बी ऐकी घेणार पडतीस तर व्याज दर कोण निमत असले. आणि मग दी टाकूत ना 500-100 रुपया वर्दळ. अरे बडा तू 5-6 लाख रुपये कर्ज गिरे ना 500-100 रुपये वर्दळ दिरे ना म्हणजे त्यांना कंपनीला उलट लॉस होई राहणार. तेवढा देतेस ना तुझ्याकडे कुठे गुंतवणूक काय तर त्याचा डबल होऊ शकतस ना. 5 लाख ना 9 लाख 10 लाख असं होऊ शकतस. तुझं 5-6 लाख रुपये कर्ज घेतलं तर त्याला 70,000 ते 80,000 रुपये व्याज दर लागस. 2-2.5% व्याज दर सामनं आणि ते व्याज दर त्यांना माझं काउंट होई जास त्यामुळे ते थोडस जास्त जास. मग तसे राहस ना ते त्यामुळे ते बँकांना बी काही फायदा पाहिजे त्यामुळे ते असे विषय राहस. बाकी काही नाही कर्ज द्यामध्ये टाकतास माणूस तर ते बँकांना बी फायदा पास ना माणूस. मग आता काय करू मी मला सांगतो तू. मी काय म्हणस काही कर्ज काय काढू नको जाऊ दे मुर्दे. नाही रे भाऊ कर्ज काढेल आता जो 5-6 लाख रुपयाचं कर्ज काढ तो पुढे कोट्यावधी होईल असू मी. अरे मग तू एवढा कोट्यावधी होई जाशील 500 रुपया व्याज दर दे ना असे चालय का बरं? अरे मग 8-10 दिवस करताच माणूस कर्ज गिराय ना आणि मग एवढा 80-90 रुपयाचं त्यानं व्याज दर देणं होईल कश काय पुरवडी. अरे याडा मग कर्ज गाव पक्षी अजून 15 दिवस थांब दम काढ दरासा थोडासा ना 80-90 वाची जातील. 1 तारीखला वना का तू घेता काय घेणार तुला उंट बिंट तसंच करणं पडेल म्हणा. मी काय म्हणस मला एक डाऊट साजू तू या उंट कसा करता गिराना मला काही संबंध नाही भाऊ. तू दूध नाही व्यवसाय चालू शकतो ना बऱ्यापैकी मग तू चाल दे ना कसा रे उगाच खर्च करा ना तू. अरे येडा तुला काही गोष्टी माहिती नाही शत. एक जो उंट गेला ना तर मी किती लखपती बंद असतो तुला सुद्धा माहिती नाही शे. कस काय लखपती बंदाची सांग बरं मला. अरे येडा 1 लिटर दूधनी किंमत 15,000 ते 16,000 रुपयाची कर हिशोब तू. जर ते 1 लिटर दूध मागे जर 15,000-16,000 रुपये भेटत होते तर काय पाहिजे. आणि तेच गिरायक 6 महिन्यानंतर परत येस 15,000 रुपयांनी 1 लिटर दूध घेवाले. अरे मग ते थोडे तुला दररोज 15,000 रुपयानं वीर आहे ना 6 महिन्यातून एकच गिरायक आहे तुले. अरे पण मग दररोज ना 10 तरी गिरायक होते ना 1.5 लाख रुपये म्हणा मोकळा असतात ना दररोज ना. गाय ना ऐकेलचे म्हैस दूध ऐकेलचे पण आई उंट ना आजच ऐकेल ना दूध. अरे येडा तुला माहिती का उंट 6 महिन्यातून एकच टाइम पाणी पियस त्यामुळे दूध जर एकच टाइम पिता ना 6 महिना पिवानं काम राहत नाही.
बाबा बेकार हुशार शे भो तू. मग भो सोपं आहे ना. कुठे डोकं चालाडे गिद भो तू. एक तास म्हणून दूध पी 6 महिना पेणारच नाही. बेकार डोकं चालाड असता तुझ्यासारखं आहे डोकंच नाही. मग भो शेवट म्हैस ना दूध पी पी डोकं चालाडेल शे एवढं. मला बी 1 लिटर दूध पाठवू दे मग. मला बी 6 महिना पेवानं काम राहणार नाही. चालेल ना. आता 4-5 तारीखले निघ का तुला पहिले पाठवू देऊ 1 लिटर. चालेल. ठीक शे चाल ठेवू मग. हा चालेल ठेव मग. भाऊ सोन हा व्हिडिओ पूर्ण काल्पनिक होता. या व्हिडिओमा फक्त टाइमपास म्हणून हा व्हिडिओ बनाडेल होता. त्यामुळे मनावर काही घेवा नाही. आणि व्हिडिओ आवडणार तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब कर द्या. भेटूत आपण पुढल्या व्हिडिओमा.